Praise the Lord. गुड मॉर्निंग एवरीवन। प्रभु में आप आशीषित होंगे, खैरियत होंगे, बरकतित होंगे। परमेश्वर आपका आशीष दे। आप आशीषित है, फिर भी परमेश्वर आपको आशीष दे आज के दिन के लिए। आज गुरुवार वचन प्रेरित का प्रेषितांची कृत्ये 19:2 19:1 मग असे झाले की अपोलोस कॉरिंथात असता पौल वरच्या प्रांतातून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्यांना म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकले नाही. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला. आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ते ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे 12 पुरुष होते. प्रेस द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या बंधू भगिनींनो, मागे मी काही दिवसापूर्वी एक वचन टाकलं होतं आणि तुम्हाला सांगितलं बाप्तिस्मा हा अनिर्वाह्य आहे. मग बाप्तिस्मा तर मी पुन्हा सांगत आहे, जेव्हा बाप्तिस्मेचा किंवा पवित्र आत्म्याच्याकडे विषय येतो माझ्या बंधूंनो, पुन्हा मी एकदा वचन वाचतो. असे झाले की अपुलोस करिंथे करत असता पौल वरच्या प्रांतातून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्यांना म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलं नाही. माझ्या बंधू भगिनींनो, आज आपणही अनेक असे लोक आहेत ज्या लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. असं आपण म्हणतो का आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे, पण जेव्हा शौल हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा, येशूच्या लोकांना त्रास देणारा, आणि जेव्हा प्रभूने त्याला दर्शन दिलं, त्या प्रकाश पडला, त्याचे डोळे आंधळे झाले आणि त्याने विचारलं, हे देवा तू कोण आहेस? तर तो बोलला, ज्या लोकांना तू सतावत आहेस तो मी आहे. आज लोक प्रार्थनीय जीवन जगत आहेत आणि त्यांना सताव केला जातो, पण लोक कदाचित हे विसरलेले असतील, मनुष्य हा मानवी स्वभावाचा असल्यामुळे, त्याला पवित्र आत्म्याची जास्त नसल्यामुळे, समज नसल्यामुळे आपण अनेकदा अशा प्रार्थनीय लोकांचा द्वेष करत असतो. पण इकडे जर पौलाने त्यांना विचारले शिष्यांना की तुम्हाला पवित्र आत्मा कसा मिळाला? बाप्तिस्मा घेतल्यामुळे का? तर त्यांना पवित्र आत्मा हा काय आहे हे सुद्धा ठाऊक नाही आहे. आपल्याला पवित्र आत्मा ठाऊक आहे का? हा, कबुतरासारखा प्रभू येशूवरती उतरला, हा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा अनेक रूपाने उतरतो माझ्या बंधू भगिनींनो, पण आपल्याला तेवढंच जाणून घेणं जेवढं महत्वाचं होतं, किंवा पवित्र आत्मा आपल्याला समजला तर आपल्यावरही पवित्र आत्मा उतरला पाहिजे, आपलाही बाप्तिस्मा झाला पाहिजे. जसे लोक समजतात का माझा बाप्तिस्मा झाला, आपला बाप्तिस्मा झाला, पण तो खऱ्या अर्थाने झालेला आहे का माझ्या बंधू भगिनींनो? ते आपण जरा, हालेलुया. योहान 3, जसं मी तो त्या दिवशी पण बोलला, आता पण सांगत आहे. येशूने त्याला सांगितले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणाही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आपल्या आणि येशू योहान 3:3 मध्ये सांगतो, येशूने त्याला म्हणाला, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्याशिवाय कोणाही देवाचे राज्य पाहता येत नाही. आपला नवीन जन्म घेतला पाहिजे. आणि काही काहींना वाटतं का आपण बॅप्टाइज्ड आहोत, किंवा काही काहींना वाटतं बाप्तिस्मा काय? तर बाप्तिस्मा म्हणजे प्रभूच्या नावाने आपण आपला पश्चाताप करून प्रभू येशूच्या नावाने पाण्यात बुडून आपल्याला कुठेतरी अभिषिक्ताने बाप्तिस्मा द्यायला हवा.
आपल्या पापांची त्यावेळेला क्षमा होते आणि आपलं नवीन जीवन, नवीन परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावरती येतो. आपण मूळ पापापासून धुतले जातो. त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ शरीराचं मळ धुणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचं ऐकणे. म्हणजे आपण देवाचं ऐकलं पाहिजे. आपण आपल्याच मर्जीचं करता कामा नये. परमेश्वराने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. पण प्रभूच्या सानिध्यात राहून आपल्याला जीवन जगलं पाहिजे. आपण जर योहान 3 मत्ते 3 मध्ये बघितलं, तर येशू ख्रिस्ताने योहानाच्या हातातून बाप्तिस्मा घेतला. काही गरज नव्हती त्याला, पण त्याने घेतला अशासाठी, की आपण पण त्याच्या मार्गावर चालावं. तो आपला पिता आहे. त्याने आपल्याला दाखवलं प्रॅक्टिकली, की आपण अशा प्रकारे बाप्तिस्मा घेतला पाहिजे. आता हे जे येशूचे पौल अपोलोस करत पौल वरच्या प्रांतातून जाऊन इफिसस पोहोचला आणि त्याला कित्येक शिष्य आढळले. तर त्याने विचारलं, तुम्हाला कसा पवित्र आत्मा मिळाला? तुम्हाला कशा प्रकारे पवित्र आत्मा मिळाला? तुम्ही विश्वास ठेवला म्हणून मिळाला काय? आणि त्याने उत्तर दिलं, पवित्र आत्मा काय आहे आम्ही अजून ऐकले पण नाही. तसं आम्ही बाप्तिस्मा, मग तुम्ही कोणाचा बाप्तिस्मा घेतला? तो त्यांना म्हणाला, कसला बाप्तिस्मा घेतलाय? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. आपल्याला योहानाचा बाप्तिस्मा नाही. आपल्याला कुठल्या संताच्या नावाचा बाप्तिस्मा नाही. आपल्याला आणि कोणाच्या नावाच्या बाप्तिस्मा नाही. तर आपल्याला येशूच्या नावामध्ये, पिता, पुत्र आणि पवित्राच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. त्यांनी जेव्हा ऐकलं आणि त्यांना कळलं का आमचा चुकीचा समज झालेला आहे आणि म्हणून त्यांनी पुन्हा बाप्तिस्मा घेतला. पौलाकडून पुन्हा बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तर त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा संचारला आणि ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले व ते ईश्वरी संदेश देऊ लागले. त्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये असल्या प्रकारचं काय अलौकिक काम किंवा चमत्कारिक वरदान त्यांच्या जीवनामध्ये कधी घडला नव्हता. अन्य भाषा त्यांच्या मुखातून कधी निघाली नव्हती. पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्या अगोदर कधी झाला नव्हता. म्हणजे आपल्याला याच्यातून कळत आहे माझ्या बंधू, का आपण कोणाच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यावरती आपल्यामध्ये स्वर्गीय वरदान उतरतात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा येशूच्या नावाने. तेव्हा आपलं खरंच जीवन चालू होतं. आपल्या प्रभूने जे वचन आज या लोकांना कळलं नाही, तसं आपल्याला पण कळलेलं आहे का? आपण नक्की बाप्तिस्मा घेतलाय, तो बाप्तिस्मा देवापासून ऑथराइज आहे का? का आपण बाप्तिस्मा घेतलाय फक्त एक रिवाज म्हणून घेतलेला आहे का? कारण जेव्हा शिष्याने पुन्हा बाप्तिस्मा पौलाच्या हातातून घेतला आणि पौलाने त्यांच्यावरती हात केले आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा संचारला. आपण बघतो अनेक ठिकाणी प्रार्थनेमध्ये जेव्हा प्रार्थना चालू होते, तेव्हा लोक अन्य-अन्य भाषेत बोलतात किंवा संदेश देतात, ईश्वरी संदेश देत असतात. देवापासून आलेल्या गोष्टी आहेत माझ्या बंधू-भगिनींनो. आणि याच्यावर आपण दुर्लक्ष न करता मत्ते 3 मध्ये येशू ख्रिस्ताने योहानाच्या हातातून बाप्तिस्मा घेतला आणि कबूतर, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने येशूवरती उतरला. आज आपल्यावरती पण पवित्र आत्मा उतरला पाहिजे आणि म्हणून आपल्याला पण पश्चात्ताप करून प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला पाहिजे. लहान असताना आपला बाप्तिस्मा दिला असेल, तर तो बाप्तिस्मा गृहीत धरला जात नाही. कारण माझ्या बंधू-भगिनींनो, जेव्हा तुम्ही नर्सरीमध्ये किंवा के-जीमध्ये ॲडमिशन घेता आणि तेच ॲडमिशन घेऊन तुम्ही सांगाल, आम्ही त्यावेळेला ॲडमिशन घेतलेलं आहे. आता डिग्रीमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये, 12वी मध्ये, 10 मध्ये आम्हाला ॲडमिशन घ्यायची गरज नाहीये. 11वी मध्ये ॲडमिशन घ्यायची गरज नाही. तसं होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेळेला ॲडमिशन घ्यावं लागतं. पण प्रभूमध्ये तसं नाही. जेव्हा आपण समंजस होतो, तेव्हा एकदा परमेश्वराचा बाप्तिस्मा घेतला. आपण जेव्हा समंजस होतो, पाप आणि पुण्याची गोष्ट समजते आणि आपण जर बाप्तिस्मा घेतला, तर आपल्याला परमेश्वराच्या मार्गाची आपण जाणू परमेश्वराचा मार्ग आपण जाणू लागतो. परमेश्वराचा अनुग्रह आपल्यावरती येतो. त्याचा पवित्र आत्मा आपल्यावरती, वरदान आपल्यावरती यायला सुरुवात होते. आणि म्हणून त्यांनी जसं सांगितलं शिष्याने, का पवित्र आत्मा काय आम्ही ऐकलं नाही. आम्ही योहानाचा बाप्तिस्मा घेतला. तर आपण कुठल्या नावाने घेतलेला आहे? हे आपल्याला ठाऊक आहे का? आठवतं का? कोणी सांगितलेलं म्हणून नाही. तुम्हाला स्वतःला
खात्री आहे का की नाही मी खरोखर अशा प्रकारचा बाप्तिस्मा घेतलेला आहे? नाहीतर चुकीच्या गोष्टीचं समाधान करून एक पारंपरिक गोष्टीत चालून जर आपण चालत असाल, तर माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याला पुढे जाऊन परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रभू मत्ते 3 मध्ये सांगत आहे, योहान 3 मध्ये सांगत आहे, नव्याने जन्मलं पाहिजे. आपण एकदा जन्म घेतला, आता आपला नव्याने जन्म घेतला पाहिजे. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणं गरजेचं आहे. कारण हे सांसारिक जीवन हे आपल्यासाठी एक साईड आहे. पण एक आत्मिक जीवन देखील आपल्या बरोबर आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करूया. तसा असतो. प्रभूची स्तुती असो. प्रभु धन्यवाद परमेश्वर, आप सभी को आशीष करे, बहुतायत से करे. मेरे चर्च के हर एक मेंबर, हमारे टीम मेंबर, हमारे पालक, पास्टर, हर एक भाई बहन को आशीषित कर. चर्च के हर एक लोगों को, जितने भी लोग सुन रहे, हर एक को आशीषित कर. प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांग रहा हूँ. हमारी प्रार्थना को सुन. आज का दिन आशीषित रहे, बरकत रहे, ज्ञान से भरे पिता परमेश्वर हर एक को तेरी सामर्थ्य उंडाल दे. सच्चाई जानने के लिए वो मन को खोल दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.